दुर्जनासी संहारी अव्यक्तते आकारले रूपा आले गुणवंत भक्ता राखे पाया पासे दुर्जनासी संहारी तुका मने पुरवी तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठल भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारे समचरण सरोजम सांद्रनीला बुधापम जगनहित पाणी मंडनम मंडनानि तरुण तुलसी माला कंजरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि दुसरे चरण संताच्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी
नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेद प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन सेवेसाठी निवडलेला गाऊन दाखवलेला घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्याचे महामेरू संत हृदय सम्राट श्री तुकोबराय यांच्या अभंग गाथेतील आज गोकुळ अष्टमी भगवान परमात्म्याचा भगवान बालकृष्ण अवताराला आज येणार आहेत आणि म्हणून त्यांना त्यांचं महत्व त्यांची महती देव संत आणि नाम देवाची जो भक्त असतो महाराज जो भक्त आपल्या परमात्म्याची सेवा करतो आणि सेवा केल्यानंतर तो देव भक्तासाठी काय काय करतो या अभंगामधून तुकोबराय सांगतात विठ्ठल विठ्ठल सालाबाद प्रमाणे सुरू असलेला अखंड हरिनाम ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण रामायण त्याचप्रमाणे हा नाम यज्ञ सुरू आहे गेली किती वर्ष 19 वर्ष झालं महाराज या जगदंबेच्या मंदिरामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे माता जगदंबेच्या या पावन नगरीमध्ये खरं म्हणजे एक डोंगराच्या कपाराला डोंगराच्या कडेला सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये हे एक वसलेलं गाव महाराज खऱ्या अर्थानं वाळवटीत दिवा लावणं सोपं नाही बरं का सोपं नाही वाळवट आली मोठी भयानक आणि आपण दिवा लावण्याचा प्रयत्न केला आता समोर मावशी आजी बसलेले आहेत जुन्या काळातील आवाज येतोय तुमच्यापर्यंत नाही हा बर आहे लक्ष द्या वाळवटीमध्ये जर दिवा लावायचा म्हटलं तर लागायचा का हो लागन का वाळवट पाहिली का वाळवट अय तरुण मंडळी माहिती कशाला म्हणतो वाळवट हा गोल गोल खूप वार एका ठिकाणी जमत ते आपल्या त्या ठिकाणी साडी असेल परकर असेल त्या ठिकाणी धोतर असेल ते असं एकदा उरून इथून गेलं ते 2-3 गावाला नेऊन सोडते बघ आहे काय खोटं बोलतोय का मी उगाच माहित नाही का मामाला गाठेवरून पटका हित आता मग येणार का नाही येणार बरं बोल बघा ते फिरणार ना तसं महाराज या छोट्याशा आपलं रोहतवाडी आणि देवीचा माळ आपण म्हणतो आहे की नाही देवी असल्यामुळे देवीचा माळ आणि आपण सर्व या ठिकाणी शेतकरी कष्टकरी सामान्य कुटुंबातील सर्व आपण माणसं परंतु मायबाप आपल्याला परमार्थ कळावा जीवनाचं सार कशामध्ये आहे सज्जन हो जीवन कशाने सुखी बनेल सफलता कशामध्ये आहे आणि ही सफलता आपण आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी म्हणून हा नामयज्ञ सुरू आहे या ठिकाणी मला आपण सर्व ग्रामस्थ मंडळी त्यामध्ये जरा थोडस आमचे मित्र मारुती मोतीरामजी कदम साहेब यांनी फोन केला आणि त्यांच्या आग्रहास्तव या ठिकाणी सेवेचा सुयोग प्राप्त होत आहे गावातील पंचमंडळी थोडे नाव सांगा उत्तम आबा आम्ही काही ठिकाणी कीर्तन गेले म्हणजे तास सस्ते महाराज आले बरं का हा त्यांना वाटतं म्हणजे पाकिट कमी भरायचं काय नव्हतं सस्ते म्हणलं काय अडचण नाही बरेच जण फोन करतात हॅलो सस्ते महाराज हा मग काय अडचण नाही माझा परिचय देत नाही या ठिकाणी ज्यांची गोड थाप आहे मृदुंगावर बाबा काय नाव हनुमंत महाराज वारकरी शिक्षण संस्था लिंबादेवी बाबांची उपस्थिती आहे सर्व ही उद्याची टाळकरी माळकरी कीर्तनकार प्रवचनकार विणेकरी त्याचप्रमाणे विशेष या ठिकाणी आपला आवाज विजय मंडप डोंबरी
खूप छान आवाज पोहोचतोय, नाही तर लय अवघड आहे महाराज. कमी कर जास्त कर, कुठं काही इको वाढव म्हणतात लिहित तुम्ही नाही. बेस दी, गेन दी, ट्रबल दी, आहे की नाही. आणि थोडा इको वाढव, थोडा बेस देईन, थोडा ट्रबल देईन. ह्यात मध्ये ते कीर्तन काय सांगतो महाराज, परंतु इथे काय सांगायची गरज नाही. खूप छान साऊंड सिस्टीम आहे. त्याचप्रमाणे माझ्यासोबत आलेले काही मंडळी आहेत, आमचे विष्णूजी काळे साहेब, त्याचप्रमाणे आमचे भाऊसाहेब महाराज काळे, आमचे त्रिंबक महाराज तांबारे, आणि तुम्ही सर्व, कारण की तुम्ही म्हणाले यांचे नाव घेतले, जर कोणाचं नाव चुकून राहिलं असेल तर क्षमा मागतो. तुम्ही सर्व देव प्रभू, तुम्ही महिषाची मूर्ती, आणि मी तुला अर्चित सौ भक्ती, मनोमुनी बोल गंगावती स्वीकाराल की. ज्यांचे नाव घेतले ते देव. 350 पावणे 400 वर्ष झालं. मी आता अभंग तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय काय म्हणते याच्याविषयी सांगणार. तुम्ही म्हणा महाराज 350 वर्ष झालं तुकोबाराय, आणि त्यांचं तुम्ही नाव सांगता. आम्ही तुमच्या पुढे असून आमचं नाव नाही का बरं? तुमच्यामध्ये दुटप्पीपणा. त्यासाठी महाराज आपल्याला कर्तृत्व करावं लागेल तुझे नाव. म्हणून जरांगे पाटलाचा फोटो विठवायला. विशेष काय आहे महाराज? विशेष ग्रंथ, संत, पंथ, आणि यांनी काय कळतील भगवंत विठ्ठल विठ्ठल. अलौकिक काय आणि लौकिक काय बघा. अलौकिक, अलौकिक, अलौकिक आहे संत. अजून अलौकिक भगवंत, अजून अलौकिक भगवंताचं नाव. संत, भगवंत आणि भगवंताचं नाव हे अलौकिक आहे महाराज. विशेष आहे, त्याला काही विशेषण दिली जातात महाराज, आहे की नाही. आता नाही का, एखादा व्यक्ती जर बघा कदम साहेब लग्न असेल बघा, काय कुठून लोकांनी शब्द आणते तो. एखादा व्यक्ती तिकडून आला तिथं असतो, या शुभविवाह प्रसंगी अगोदर पुढारी नेते अमुक अमुक या मतदारसंघाचे भाग्यवी जाते लोकप्रिय अमुक होतं, मग त्यांचं आगमन. त्याच्यानंतर खासदार, आमदार, नंतर पोलीस, जिल्हा परिषद सदस्य, बरेचसे नाव संपत्तीत. मग नंतर नाव राहत नाही. मग प्रतिष्ठित बागायतदार, शेती किती 1.5 गुंठा, पिकली किती 5 पायल्या बाजरी, प्रगतीशील बागायतदार. कुठली प्रगती, पण काय विशेषण लावते तो. मग काय नसलं की मग लगेच सामाजिक कार्यकर्ते, त्यांचा प्रताप मोठा असतो महाराज, परंतु हे लौकिक सज्जन नाव, हे लौकिक आहे. अलौकिक काय आहे? अलौकिक भगवंताचं नाव आहे महाराज. तुम्हाला मला या ठिकाणी सज्जन हो, तुमचा आमचा प्रवास हा कशासाठी चालू आहे महाराज? तुम्ही आम्ही रात्रंदिवस धडपड चालू आहे, ही कशा करता येईल? कशा करता धडपड? सर्व सुखाची आशा जन्मली, सर्व सुखाची आशा जन्म गेला, हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझी सुहित निनंती कोणी. आपलं हित कोण करणारे महाराज? आपलं हित संतच करू शकतात. परंतु या धावपळीच्या युगामध्ये काय सांगायचे महाराज? एक जण असा चालला होता,
सायकल हातात धरून पळतच चालला होता. मी म्हणलो का अहो, बसून जायचं नाही नाही म्हणलं सवडच नाही बसायला म्हणलं बसायला सवड नाही सायकल तरी बसून जाणार सायकल हातात धरून पळत होतो महाराज. इतके काय काय त्याची म्हणजे पळतोय उठतोय पडतोय तेच लागते महाराज. पुन्हा पळतोय पुन्हा धड पडतोय. आलं का ध्यानात? कोण तुम्ही आणि जीव महाराज. बघा एखाद्या गावामध्ये जर तुमच्याकडे जर लाईट गेली तर एक महिनाभर लाईट गेलं तुम्ही फोन लावता आमच्या मोतीराम कदम साहेबाला का 2 महिने लाईट गेलं फोन लावता. कसं आहे गावामध्ये एक महिनाभर जर लाईट नसली तर तुम्ही पुढच्या महिन्यात फोन लावता त्यांना किंवा एखाद्या गावच्या सरपंच ग्रामपंचायत सदस्य की हॅलो पुढारी नेते कुठे येतं अहो लाईट गेली 2 महिने झालं 2 महिने लावता ना मग कधी लावतो ताबडतोब. बघा पहा जर सामान्य विशेष आहे महाराज सामान्य गोष्ट आहे. जर लाईट गेली 1 दिवस नसेल 2 दिवस नसेल तर आपण फोन लावतो. हा यासाठी तुम्हाला निवडून दिले काय आम्ही तेव्हा तर लई पाया पडत होतात आणि एवढी बार सेवा करण्याची संधी द्या आणि तुमचा सेवक म्हणून काम करीन. आणि आता तर 2 महिने झालं लाईट नाही तरी तुम्ही इकडे याचा पत्ता नाही. किती दिवस लाईट नसले हो 4 दिवस 8 दिवस. परंतु ऐका माय बाबा हो ऐका सज्जन हो जन्म जन्म झालंय कल्पचे कल्प चालले हा जीव खितपत पडलाय महाराज अंधारामध्ये. त्याला कळलं नाही हो त्याला कळलं नाही त्याला दुःख कळलं नाही. ज्या गोष्टीचं ज्ञानच त्याच्याकडे नाही महाराज आणि ते ज्ञान आपल्याला संत सांगतात विठ्ठल विठ्ठल. माऊली ज्ञानोबराय तुम्हाला एक ओळी देतो बघा. बघा तुमच्या गावामध्ये गटार असतानाच ना आहे का गटार आहे का गटार गावामध्ये आहे. त्या गटारीमध्ये असे थोडे थोडे बारकाले छोटे छोटे घाण झाल्यानंतर आळ्या किडे आहेत का तुम्ही कधी पाहिले का. आहे बरं ते किडे कधी म्हणतात का बरं की काय या गटारीमध्ये किती दिवस राहायचं. अरे आमचा कुणी विचार करतोय का नाही. आमच्या मागण्या पुऱ्या करा नाहीतर खुर्ची खाली करा कवर आम्ही गटारीमध्ये राहायचं. असं कधी उपोषण साखळी उपोषण कधी किडे करतात का. कोणते किडे म्हणतोय मी कोणते गटार काही असे काही आहेत बघा ते घरीच असतात. ते म्हणत नाही इकडं देवीच्या माळावर कीर्तन सुरू आहे सप्ताह सुरू आहे काहीतरी आपला उद्धार व्हावा इकडे यावं. कोण गटारी मी कोणा सांगतोय कोणा सांगतोय मी इकडे आता लाईन तुमच्या एकेकाच्या पाया पडतो नाही बाप. ऐका त्यांना माऊली ज्ञानोबराय म्हणतात. उर्वशिया इंद्र सुखी जैसा का स्वर्ग लोकी तैसाची कुर्मही नरकी लोळ तोस लागे. ऐका 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 उर्वशी नावाची एक नर्तिका आहे बरं का. आणि इंद्राच्या दरबारामध्ये ती काय करते असं ढंगाणं 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 नाचती महाराज. हा विचारा तुम्ही माऊली ज्ञानोबाला विचारा बरोबर आहे की. आणि त्या उर्वशीच्या नृत्याने विनोदावर जाऊ नका महाराज विनोदाच्या पुढाशी जा सज्जन हो. आलं का लक्षात आपलं हितच वाटोळ झालंय महाराज आहे की नाही. त्या इंद्राला उर्वशीचा नृत्य जितकं आवडतो तितकं त्या गटारीतल्या किड्याला ते गटार आवडतो महाराज. बघा एखादा व्यक्ती खूप खूप असली ना की ती काचाची बाटली त्यामध्ये पाणी असतं लाल काळ पांढर इतकं त्याला आवडतं महाराज इतकं त्याला आवडतं इतकं हा बहु आवडसी जीवापासून किंवा याच्यासाठी केला किंवा तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक अमृत म्हणायचं त्याला. बघा
का घेत असेल बरं ते? त्याला कळत नाही का? शिक्षकाला कळत नाही का जुगार खेळणं माहिती? दारू पिऊन गटारामध्ये पडतो, लोळतो, कपडे भरते, बाजार जातो, कळत नाही का त्याला? एकतर महाराज बाजारला गेलो, बाजार झाला आणि त्याला त्याचं दुकान दिसलं, त्याने ते कार्यक्रम केला. जुन्या काळातला गडी होता, पाठद्याला गेला बाजारला, घोड्यावर बसला, ताण टाकली, पण ते बसताना घोडं नेमकं फिरलं, ते बसलं आपलं घोड्याचं तोंड पुढं आणि इकडे पाठीमागं बसलं, टुकडुक 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 टुकडुक. घोडं आलं बाबा, देवीच्या माला नाही बरं का, तिकडेच गेलं. कशाला इथं नाही तशी माणसं काय. बायको म्हणती आला आपला बाजार, पण तिने पाहिलं पिशवी काय दिसना, म्हणली बाजाराची. होय अहो बाजाराची पिशवी दिसना. जागा झालं ना गडी, बघत आहे पुढं तर मुंडकच नाही पुढे. आग म्हणलं पिशवी जाऊन दे, मी पुढे बस. आता ते उलट बसलं होतं ना, गोळ्याचं मुंडक काय पे मुंडक. तसंच झालंय महाराज आपलं. काय साधू सांगतात, संत काय सांगतात, माऊली ज्ञानोबराय तुकोबरायांनी काय लिहून ठेवलंय? सांगतो तुम्हाची सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. आज काय उग गोड गावरान तूप भेटते महाराज, नाहीतर काही ठिकाणी काय दारडा वाढते आमच्याकडे, घ्या महाराज तूप, खा तूप. पण काय उग प्रमाण छान दिले महाराज. ऐका ऐका सज्जन हो, जर तुम्हाला त्या ठिकाणी देव जर भेटायचा असेल आपल्या जीवनामध्ये, जर ईश्वराची प्राप्ती व्हावी वाटत असेल तर आपल्याला काय व्हावं लागेल महाराज? भक्त व्हावं लागेल. आपल्याला काय व्हावं लागेल? देव एकतर भक्तासाठी येतो, एकतर सज्जनासाठी येतो, नाही एकतर दुर्जनासाठी येतो महाराज, बर का? मग आपण नेमकं सज्जन का दुर्जन याचा थोडा विचार करा महाराज. आता मी जर म्हणलं फक्त सज्जनांनीच हात वर करा, तो कोण कोण हात वर करेल? होय, माझी भाषा कळते का तुम्हाला? मी जाऊ आता इथून, बदलायचं का महाराज? कदम साहेब, मी जर तुम्हाला म्हटलं सज्जन माणसाने हात वर करा, तो कोण करील? कोणीच नाही सज्जन. बरं मी जर म्हणलं दुर्जन माणसाने हात वर करा तर कोण करीन? मी करीन बाबा. याचा अर्थ महाराज आपण जर सज्जनही नाही तर तुम्हाला कस काय महाराज तुम्ही डायरेक्ट कस काय बोलले सज्जन नाहीत म्हणजे? कस काय बोलले? तर महाराज आपण जर सज्जन असतो तर आपण आधार कार्डावर पंढरपूरला जाण्यासाठी 50 वर्षाचं 65 वर्ष वय वाढलं असतं फुकट मध्ये. आता मध्ये आमची स्कीम आली, सरकारने लोकांना काय अडचण नाही, एक करून घ्या. सरकारच आपलं लोकांचं त्यामुळे काय अडचण का? आमच्या साहेबांच्या बहीण बरीच आहे की नाही, लाडकी बहीण, आपण खोटं नाटक करतो म्हणजे आपण तिथं दुर्जन झालो का नाही? आणि सज्जन म्हणावं, हा
तिथं आपण सज्जन म्हणतो, आपण दुर्जन झालो. आणि दुर्जन म्हणतो तुम्ही कीर्तन आहात म्हणजे तुम्ही सज्जन झालात ना. असं कळलं पाहिजे मला, पण नाही कळत काय कायला. एक जण असंच सासरवाडीला गेलं आणि सासरवाडीला एक महिनाभर राहिलं महाराज. सासरे पाटील लागले म्हणा, जावई बापू तुमचं काही देवीच्या माळावर त्या गोठ्यावर काही भांडणं झाले का? ते म्हणलं नाही. तुमचे बायकोचे काही भांडणं झाले का? ते म्हणले अजिबात नाही. तुमचे भावाचे बिलकुल नाही. तुमच्या गावाचे त्या पुजाऱ्याचे ते म्हणजे कुणाचेच नाही. तुम्ही का विचारता सासरे बा? जावई बापू लागले म्हणायला, तुम्ही का विचारता सासरे बा? सासरे बा म्हणले, तुम्ही आता एक महिना झालं भांडणं झाली नाही म्हणता कुणाचीच. आमच्या गावी तुम्ही सासरवाडीला इथं जावाय लागले म्हणाय. सासरे बा माझी तुमची मुलगी माझ्याकडे 5 वर्ष झालं. मी तिला कवा म्हणलो का जा तुमच्या घरी, जा तुमच्या घरी? तुम्ही नेहमी म्हणता का आला तिकडे, जा तुमच्या घरी. पण सासरे बा लागले सांगाय, आवाज जावय बापू आम्ही मुलगी तुमच्या इथे तिचं लग्न करून लावलंय. जावाय म्हणतो मी काय फुकट आलो काय? पण कुणी कुठं राव कळलं पाहिजे नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल सज्जन हो, त्यासाठी भक्त व्हावं लागतं. महाभारतातला प्रसंग आहे. महाभारताचं युद्ध सुरू झालं कौरव पांडवांचं, बरं का? आणि दर दिवस त्या ठिकाणी युद्धाच्या ठिकाणी युद्ध व्हायचं. कौरवाकडेच माणसं मारायचे, सारखं कौरवाकडेच सैन्य मारायचं. एक दिवस तो दुर्योधन भीष्माचार्यावर रागावला. सेनापती होते ना भीष्माचार्य. नेमकं काय मिळेल? तुम्ही भाजपचे का राष्ट्रवादीचे? नेमकं काय? इकडे निवडून आले तिकडे बोलावलं, इकडे आलं तर इकडे बोलावलं. काय नेमकं तसे काही माणसं असतात बघा. 8 दिवस 15 दिवस हा आम्ही तुमचेच. कुणी आलं का? हा बरं का? तेवढं लक्षात आहे ना? लक्षात आहे तेवढं? आहे आहे लक्षात आहे का? हो ना, आहे आम्ही तुमचेच. आणि जयश्री आमचं हे काही कॅन्डिडेट पडेल ग्रामपंचायत तहचे बघा. काही काही आपले असते येऊ पडू आपलं नका बाबा लांब कशाला. पण काही काही असे तुझे असते तर मतदान इकडून करायचं, माल इकडून आणायचा आणि निवडून आले दुसरीकडे जायचं. तसं दुर्योधन लागले म्हणायला, भीष्माचार्य काय मिळे? युद्ध सुरू आहे आणि आपल्याकडेच मत देत, पांडवाकडे काहीच मरणार. महाराज मग भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली. भीष्म प्रतिज्ञा महाराज. भीष्मपण केला
आणि मग त्या भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली काय, उद्या सूर्यास्त होईपर्यंत ही पृथ्वी निष्पांडवी करीन. बापरे, ती प्रतिज्ञा कोणाची होती महाराज? भीष्माचार्याची होती, तुमची आमची नव्हती. आपण प्रतिज्ञा करतो, घरी बायको खवाली का, हा येतच नाही घरी, होते काय व्हायची ती 12 वाजेपर्यंत येतच नाही बरं का. 12 वाजता खिचली तो, ए उघड उघड, ए उघड उघड, भूक लागली उघड. अरे तुम्ही तर रुसून गेलते ना, आणि झाला आता जाऊन ती गेला राग. आणि कुणी जर रुसून गेलं तर असं केलं बरं का. आता काय काय लय अवघड महाराज, गेली तर परत येतच नाही. परंतु ती प्रतिज्ञा कोणाची होती महाराज? ऐका, त्यावेळेस शब्दाला किंमत होती महाराज. शब्द खरा व्हायचा महाराज. माणसं सत्य वागायची, सत्य बोलायची. बघा तुम्ही जुनी मंडळीत महाराज आहे का नाही, पहिल्या काळामध्ये जर मुलगा मुलगी लहान असेल, आत्याची मामाची, तर मग हा आता हे आमची मुलगी यांना द्यायची. पहिलं नका बाबा, आपण शब्द दिलाय, आपली मुलगी यांना द्यायची, माझ्या बहिणीला द्यायची किंवा माझ्या भावाला द्यायची, शब्द दिला. आता कसं आहे, आता जर जमायचा बेत दिसला, एक तर मुलाला जर नोकरी नसेल तर समजायचं त्यांनी मग ते अवघडच खेळ महाराज. हा मग कालच घ्यायचे आमच्यासारखं तो करून घेणार. परंतु ऐका, मग आमच्या महाराज बरोबर आहे, असं नाही महाराज. टाळ करायची किंमत आहे महाराज, ती किंमत या जगामध्ये दुसरी काहीच नाही. आपण जगण्यासाठी करतोय महाराज, हे जगणं महत्वाचं नाही महाराज, जाग होणं महत्वाचं आहे. आणि जाग हे आपल्या ठिकाणी परमार्थात होता येते महाराज. नाही तर आम्ही झोपलेलो आहेत महाराज, आमचे डोळे फक्त असे वाचलेले आहेत, परंतु आमच्यात आत्मज्ञान झालं नाही महाराज. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अति आणावे, तरी संतासी बजावे सर्वस्वेशी. ते ज्ञान पाहिजे महाराज. किंवा माऊली ज्ञान म्हणतात, अर्जुना तया नाव ज्ञान, एर प्रपंच हे विज्ञान, ते सत्य बुद्धी हे अज्ञान, हे ही जाण. माऊली ज्ञानोबा सांगता, अर्जुना तया नाव ज्ञान. ज्ञान म्हणजे काय? ज्याला सत्य कळले, विवेक अविवेकाची निवड ज्याला करता येते, सार असार ज्याला कळले महाराज. सार काय मग? सार 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 विठोबा नाम तुझे सार. किंवा नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा जाशील धनी. ज्ञान देव मौन जपमाळ अंतरी, धरोनी श्री हरी जपे सदा. आपण सार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. महाराज सार आणि असार याची निवड करता आली पाहिजे महाराज. माऊली ज्ञानोबा म्हणतात, पूर्व दिशेच्या रावळी, उदया येताची सूर्य दिवाळी,
की ए रही तेची दिशा काळी काळी नाही. मला सांगा मंडळी, पूर्व दिशेला सूर्य उगवल्यावर अंधार कुठल्या बाजूला जातो? फक्त पूर्वेकडे जातो का? कुठला जातो? पूर्व दिशेला सूर्य उगवल्यावर वा क्या बात आहे, उत्तर आहे वा. सूर्य पूर्व दिशेला उगवल्यावर अंधार फक्त पूर्वेचा जात नाही किंवा पश्चिमेचा जात नाही, तर पूर्ण पृथ्वी तलावावरचा अंधार जातो. नवे नवे सूर्य उगवायच्या अगोदर कितीतरी सेकंद मिनिट अंधार पळून जातो महाराज. तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये ज्ञान नावाचा प्रकाश जेव्हा पडेल तेव्हा अज्ञान नावाचा अंधकार गेल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल पाहता पाहता ती वार्ता पांडवांच्या गोटामध्ये पसरली. सर्व रात्रीचे किती वाजले? आता 11:30 वाजले का? 11:30 वाजले. 5 कमी 11:30 वाजले आणि आमचे अर्जुनराव झोपा काढत होते. अर्जुनराव झोपा काढत होते. अर्जुनराव नाही अर्जुनराव युद्धाच्या प्रसंगी दिवसभर युद्ध केलं. आपलं बायको बरं, पोरा बरं, लेकरा बरं, गावाबरं युद्ध केलं. आपलं युद्ध हेच आहे आता. बाबा बरोबर आहे की नाही? आप्पा आबा आपलं युद्ध कोणाबर आहे सध्याला? लय शेजारी बरं, गावा बरं, पावकी बरं. आमच्या मावल्याचं तर लय अवघड आहे महाराज. एक बाई असंच इतकी चाळे लावणारी घरी असायची, तिला कामच नसायचं आणि तिची शेजारी रानात जायची कामाला त्याला. पण तिला काय करावं आता, शेजारीला तर चाळी लावायची. आणि मग ती शेजारीने आली की ती शेजारीला कशी करते वयवर, आणि ती पलीकडे मावशी का तुमच्या मालकाला तुम्ही रान गेलो डार्लिंग डार्लिंग म्हणून दे बाबा. आता ती काही त्याची आरती उतरी का नसलं तरी महाराज काय सांगायची. लय रे बरं नाही लय रे दोन त्या बाया काय सांगायची. लय लय दिवसभर असं उकरी त्या महाराज, पण त्यांना नामस्मरण करणार नाही, म्हणणार नाही चकू ठकू ए चल ना हरिपाठ घेऊ. आणि होय ग तुला माहिती का काय? नाही जाऊ दे बाहेर. तुला माहिती का काय? सांग ग जाऊ दे बाहेर. सांगायचं तुला माहिती का काय? आणि त्या सस्ते महाराजी बायको गेली पळून. कशी जाईन बरं माझी पळून? बरं गेली तरी येईल लाईट सारखी. लाईट नाही का चाकीने जाती पुन्हा येते. काय भरोसा लाईटचा? माझी जात नाही बरं का, नाही तर म्हणतात महाराज काय सांगता. माझी कशी जाईल? मी पाकिट नेलं तिच्या पैसे देतोय. जेवायला बी सांगतोय. आता कदम साहेबांना फोन केला, आम्ही चौघेत बरं का जेवायला साहेब. जेवायला मी दुसऱ्याच्या घरी भाजीपाला नेऊन देतो तिलाच, पाकिट देतो तिलाच. मग काय काय आपल्यासाठी काही मी तो हा माल आहे की नाही? थोडीला हा माल हा मी तो हा माल भार वाई तसंच आहे महाराज. काय रे दास होती संसाराचा कर, दुःखाचे डोंगर सोसावया. तुमच्या आमचं हेच चाललंय सज्जन. ओझे वाचत आपण ओझेवाला आहे ओझेवाला. हा पुढीलांचे ओझे आपल्या खांद्यावरी माथ्यावरी. माझं माझं कबड ओझ कुणी नाही कुणाचं. काय सांगू महाराज. एक माणूस गेलता आणि मी गेलतो मातीला आणि पोरगी तिकडून रडत आली. दादा आणि तुम्ही कसे गेले दादा? आता कसं करू? माझ्या मालकाला तुम्ही गाडी घेऊन येणार होता दादा. म्हणजे तो गेला जीवाची त्याचं काही नाही, माझ्या मालकाला गाडी घेऊन देणार होती. असंच आहे सज्जन माय बाबा. I'm
नाही रे नाही कुणाचे कोणी देव सोडता दुसरं कोण नाही महाराज आपलं. पण आपल्याला वाटतं नाही नाही माझे माझे माझे, पण आपण त्या परमात्म्याला विसरलो. ऐका 11:30 वाजून गेले आणि भगवंताने त्या ठिकाणी अर्जुनाला उठव. ए अर्जुना उठ, ए अर्जुना उठ, ए कीर्तन संपत आलंय, उठ ना बाबा, कीर्तन संपत आलं, उठ ना. अर्जुन काही जागाच पाहिजे काय असते अर्जुन तशी. अर्जुन झोपला का काय? नाही, इथला अर्जुन जागा आहे महाराज. छोटी वस्ती महाराज, गर्दी कमी असली तरी दर्दी माणसं आहेत महाराज. दर्दी माणसं आहेत. तुमच्यासाठी मी एकच आहे पाहिजे. अनेक गावामध्ये महाराज लोकसंख्या भरपूर आहे बरं का कदम साहेब, पण माणसं कमी राहतात गावामध्ये. आणि गरज कशाची आपल्याला? माणुसकीची गरज आहे. नाही तर खायला काय म्हणत नाही. एक ना धड जुनी म्हण होती 12 चिंध्या. त्या कौरवाचं तळस होतं महाराज. किती होते? 100. पण पांडव किती होते? 5. तसा एकच नर जन्मावा जरांगे पाटला सारखा त्याला प्रमाणे महाराज. तुकोबा म्हणतात पुरे एकची पुत्र माये पोटी, हरी स्मरणे उद्धरे कुळे पोटी. एकच राजा एकच माणूस पाहिजे, एकच पुत्र असावा. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. नाही तर आमचं लय अवघड आहे महाराज. बाहेरून मांजर आला तरी चांगले दीपात पळत येतो, कारण मांजर आली म्हणजे. पण ऐका सज्जन हो, आरक्षण मागणं हा एक जातीचा विषय नाही महाराज. आलं 18 पगड जाती धर्माला एकत्र आलं पाहिजे महाराज. परंतु जो हक्क आहे ना, हे की नाही, एक जुनी म्हणे बघा, कष्टाचं सोडू नये आणि हरामचं खाऊ नये महाराज. प्रत्येक या ठिकाणी बघा आज मराठा समाजामध्ये आरक्षणामुळे नोकरी नाही महाराज. आणि म्हणून त्या ठिकाणी आमचा शेतकरी हवालदिल झालाय. उत्पन्न नाही, सरकार आपल्या पिकाला हमी भाव देत नाही. आणि म्हणून त्या काळी बघा ज्यांना ज्ञान मिळालं
संत भगवान बाबांनी सांगितलं महाराज विकर विका पण मुलं शिकवा, पण आपण एक कर घेत राहिलो महाराज. आणि काही समाज हुशार होता महाराज, ते पुढे गेला, पुढचं मोठं मोठं होतंय आणि गरीब गरीब राहतो. म्हणून आमच्या जे हक्काचं आरक्षण आहे महाराज ते दिलं पाहिजे. अहो 1.5 एकर 2.5 एकरचा माणूस, एक फटका माणूस, त्या माणसाने क्रांती केली हो महाराज. का क्रांती केली? का पाटलाचं नाव झालंय महाराज? काय कारण? कारण पाटील कधी विकले नाही, कधी कुणापुढे वाकले नाही, म्हणून पाटील टिकले महाराज. काय पाटला या इकडे आमच्याकडे मंत्रिमंडळ देतो. सेना नविदा जान विष्णुदास आमचा वारकरी पंत सांगतोय, कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू भजनी आवेदू हरीचे पायी. चोखा मिळा संता, चोखा मिळा बंका जातीचे महार, त्याचे सर्वेश्वर ऐक्य करी. याती कुळा माझे, याती कुळा माझे, याती कुळा माझे. श्रीरंगा वाचुनी आनुनी किती वो शिकवाल मज वेळवेळा सुख सोहळा सोय. महाराज 18 पगड जाती धर्म आपल्या सोबत महाराज. माळी धनगर कोळी साळी
वा प्रमाणाचे पाच आहेत महाराज. माळकरी नाडनावच माळकरी म्हणजे काय, माळकरी टाळकरी हे की नाही, आणि वारकरी. वार म्हणजे काय, झेंडा पताका असते ना, वरचा वार जेव्हा करायचा ना, ते अनेक वार आहेत बरं का, हे विषय सांगत नव्हता, पण जर वेळ आली तर वरचा झेंडा काढायचा आणि हातात दांडा धरायचा. आम्ही विष्णुदास भले तरी देऊ कासेची लंगोटी, तुकोबाला वेगळंच म्हणले, नाठाळाच्या माथी हानू काठी. महाराज अलग देणार माऊली ज्ञानोबरायची काय फजिती केली होती त्यावेळेस समाजाने. त्यांना मधुकरी दिली नाही, दिली तर झोळी फाडली. त्यांचं पीठ मातीमध्ये कालवलं. महाराज जर माऊली ज्ञानोबरायचे ध्यानात आलं असतं, अहो करील ते काय नोहे महाराज, परी पाही बीज शुद्धंगी. सज्जन हो, जर भिंत चालवली माऊली ज्ञानोबरायांनी, ज्यांनी माऊली ज्ञानोबरायांची छेड काढली, झोळी फाडली, माऊली ज्ञानोबरायांनी नुसतं डोळे वाटरून पाहिलं असतं ना, तर राख झाली असती महाराज, राख त्या व्यक्तीची. परंतु माऊली ज्ञानोबरायांनी तसं पाहिलं नाही. काय म्हणले, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्म रती वाढो, परस्परे करो मैत्र जीवांचे. अरे खरे वाकडेपणा आहे सज्जन हो, तसं काही माणसांचा वाकडेपणा जाण्याची गरज आहे. मायबाप बंधुत्व कीर्तनामधून तरी आहात संदेश दिला पाहिजे, महत्वाचा आहे. माणसाकडे जेव्हा द्वेष भावनेने बघेल, महाराज संतांनी सांगितले तुमचे आमचे देवे सज्जन आहोत, तुम्ही आम्ही त्या परमात्म्याचे लेकर आहोत. परंतु जर आपले हिस्सा वाटणी जर नाही केली तर माणूस भांडणारच ना. का नाही भांडणार, त्याचा हक्क आहे तो. विठ्ठल 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 आपण कुठं होतो तुला सांगा बरं. म्हणतात महाराज आम्ही ह्याच मंडपात येतो, तुम्ही कुठं म्हणता. माझ्या ध्यान देऊ तुमच्याकडे विचारले, मग तुम्ही जागे आहेत झोपले. झोपले का, हाय हाय म्हणजे. या ठिकाणी शिबिकेमध्ये भगवान श्रीकृष्ण गेलते, अर्जुन आपला घोरत होता. उठ म्हणले, 11:15 वाजत आले. अर्जुन उठ. भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली, उद्या सूर्यास्तमानाच्या वेळेपर्यंत ही पांडवी, ही पृथ्वी निष्पांडवी करीन. अर्जुन म्हणतो अर्जुना उठ ना. अर्जुन म्हणतो झोपू दे ना. अर्जुन तुला भीती नाही का. हा माहिती. अरे भीष्माचार्यांनी भीष्म प्रतिज्ञा केली, उद्या सूर्य अस्तमानापर्यंत ही पृथ्वी निष्पांडवी करीन. अहो झोपू द्या ना. काय माणूस आहे बाबा, मरायचं भीती नाही का. ऐका अर्जुनाचं उत्तर. अर्जुनाने उत्तर दिलं, अरे त्याच्या पाठीमाग हा विश्वाचा देव आहे, त्याला भीती कशी. मग पुढे माझे पुढे उभा राहे संभाळीत, आली आघात निवारया. योग क्षेम त्यांचे जाणे जडभारी, वाट लावी करी धरुनिया. महाराज का अर्जुनाला भीती नव्हती,
तर अर्जुनाचे केस काय म्हणत होते? श्रीकृष्ण श्रीकृष्ण. कोणाचे? अर्जुनाचे. आपले आपले तोंड म्हणतात का? हा आता म्हणायचे हात वर करा साऱ्यांनी, ज्यांचे आहेत ते. जे आहेत ते करा, जे नाही ते करा ना हातावर.
बघा ज्या भक्तांनी सर्वस्व देवाला अर्पण केले नवे नवे आपले तोंड विठ्ठल विठ्ठल म्हणत आहेत महाराज, परंतु ज्या भक्ताचे केस विठ्ठल विठ्ठल म्हणतोय महाराज. आणि म्हणून अभंगाचं प्रथम चरण घेऊन या चक्र घेऊन चक्र गदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापाशी दुर्जनाची संहारी. महाराज देव भक्ताला आपल्या कुठलंही संकट येऊ देत नाही महाराज. त्या ठिकाणी बघा भक्ताच्या पाठीमागे राहतो पुढे राहतो चक्र गदा आयुधी सहित हरी महाराज. या ठिकाणी दैत्य मारले महाराज. ज्या वेळेस संतांचा छळ होईल महाराज, ज्या वेळेस अधर्म वाढेल, ज्या वेळेस पापी वाढतील महाराज, त्या वेळेस महाराज यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं तदात्मनां सुजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. त्यावेळेस महाराज भगवंत अवतार कार्याला येत असतात महाराज. आणि अशाच दैत्याचा कंसाचा वध करण्यासाठी महाराज भगवंताने त्या ठिकाणी गोकुळीमध्ये जन्म भगवंताचा झाला. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री महादेव गोपाळ कृष्ण भगवान की जय. पहा अनेक कल्प येऊन गेले महाराज, अनेक युग होऊन गेली, परंतु ज्या वेळेस धर्मावर ग्लानी येते महाराज, ज्या वेळेस धर्म संकटात असतो, ज्यावेळेस महाराज गोळ ब्राह्मणाची हत्या होते, ज्या वेळेस पाप वाटतं त्यावेळेस भगवंताला अवतार कार्य घ्यावं. तुमच्या आमच्या त्या ठिकाणी पाप पुण्याच्या समसमानात पाप पुण्य झाल्यानंतर जन्म होतो महाराज. संत हे जन्म घेत असतात आणि भगवंताला आणावं लागतं महाराज. विठ्ठल विठ्ठल चरित्र आपण काळजी कीर्तन करतो ना, चरित्र उच्चार हे कंसा तुझ्या बहिणीच्या थाटामाटामध्ये लग्न लावून देतोस
तोच तुला एक दिवस तुझ्या काळात जन्मणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या कंसाने आपल्या स्वतःच्या बहिणीच्या मालकालाच मारण्यासाठी महाराज खडग घेतला आणि धावला. परंतु त्या ठिकाणी महाराज हात तो धरिला वसुदेवी. आणि वसुदेवाने सांगितलं, अरे का मारतोस का? तुला कोण मारणार आहे? माझी बहीण थोडी मारणार आहे महाराज. तुला जर मारायचा असेल तर तो 8वा मुलगा मारणार आहे महाराज. आम्ही जे काही आपत्ती होतील ते तुझ्या हातात सोपू महाराज. परंतु तू या ठिकाणी बहिणीचा वध करू नको. आणि मग आपल्याला माहिती आहे कंसाने ते लग्न झाल्यानंतर स्वतःच्या बहिणीला देवकी मातेला आणि त्या ठिकाणी वसुदेवाला बंदीखान्यात टाकलं महाराज. आणि बंदीखान्यात टाकलेलं असताना महाराज ज्यावेळेस भगवंताला अवतार घ्यायचा असतो त्यावेळेस भगवंताने त्या ठिकाणी आपल्या योगमायेने महाराज 7 त्या ठिकाणी पुत्र झाले आणि 7 मारले. 8वी मुलगी झाली महाराज. आणि ती असणारी माया हातामध्ये धरली त्या कंसाने. मारणार खाली टाकणार तोच गर फिरवली आणि ती माया निष्ठूर महाराज गेली. आणि त्या ठिकाणी माया उपजली तेथे मत ठेवी आणि येथे. आणि त्या ठिकाणी नंदाच्या घराला सज्जन हो. जर त्या ठिकाणी आपण भगवंताची सेवा केली, नामस्मरण केलं, भगवंताचा आपण भक्त झालं तर भगवंत आपल्याला रक्षण करतो. म्हणून या ठिकाणी जीवनामध्ये परमार्थ करत असताना हे जीवन तुम्हाला देवी दिला देह भजना गुमटा तो या झाला फाटा बाधितेची. या ठिकाणी हा अनमोल देह मिळालाय महाराज. घडोघडी काळ वाटे याची पाहे अजून किती आहे अवकाश. क्षणाचा भरोसा नाही महाराज. क्षण भंगूर नाही भरवसा. वारे सावध थोडा माया असा. काही नचले मग गळा पडेल फासा. थोडे हुशार थोडा हे ओळ सागा. राम राम स्मरादी. कुठल्या बी कथेचं सार देवाचं नाव आहे. कीर्तनाचं सार देवाचं नाव आहे. प्रवचनाचं सार देवाचं नाव आहे. म्हणून या ठिकाणी आपण आपल्या जीवनामध्ये देवाचं नामस्मरण करत जा. हरिपाठ वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, गीता वाचा, गाथा वाचा. आपलं जीवन कृतार्थ करून घ्या माय बाप. आणि हो, व्यसन फॅशन मोबाईल पासून थोडं दूर राहा. या ठिकाणी पहा असे मुलं घडले पाहिजे महाराज. आणि हो, आपले मुलं जर आपल्या गावचं भविष्यामध्ये जर त्यांना त्या ठिकाणी आपल्या म्हातारपणी जर आपल्याला सांभाळवत असेल ना तर त्यांना परमार्थकडे आणा. त्यांच्या बोटाला धरा, त्यांना सांगा चल तिकडे काय चाललंय बघ. नाहीतर काय तरुण मुलं आहे, शिक्षणाचं वय आहे, पण जास्त महाराज आज मुलं तरुण पिढी मोबाईल मुळे बिघडत चालली महाराज. अभ्यासाकडे लक्ष कमी आणि आई वडील बी अल्प वयामध्ये मुलाला लाड हट्ट पुरवतात, मोबाईल घेऊन देतात आणि म्हणून ते मुलं बिघडतात महाराज. या ठिकाणी आपल्या संस्थेत काय नाव बाबा? जय हनुमान वारकरी शिक्षण संस्था. आपल्याकडे मुलं असतील तर पाठवा महाराज. असे गळतील नसतील आनंद वाटेल महाराज. आणि म्हणून या ठिकाणी आपण बोलवलं, जे काही 2 शब्द बोलण्याचा सांगण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थानं मला तुम्ही फसवलंय महाराज. माझं काय आता मला या अभंग पाठ नव्हता, तुम्ही मग धक्कच काय बोलले. मग काय ते आई भवानी बुद्धी दिली महाराज, ताकद दिली.
ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीमध्ये तिने संचार केला भवानी. आमच्या डोक्यात थोडंसं केलं. आता हे कवाम केलंच नाही कीर्तन. हे आम्ही आपलं पाचशेला आपण पाठ केले असते ते नवीन कीर्तनकार असल्यामुळे 2 वर्ष झालं मी कीर्तन करतोय आणि एकदम घाटला गाडी लागली. मग कुठं गेअर टाकताय ना पण येईन हळूहळू कीर्तन कृपा करील असं प्रयत्न केला पाहिजे महाराज. ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाची सांग काय सिद्धी. जर प्रयत्न केले ना तर कुठलंच अवघड नाही महाराज. प्रयत्न करा तुम्ही सर्व. आमचे मोतीरामचे कदम असतील, सर्व कदम मंडळी असेल, पंच कमिटी असेल, गावातील बालवृद्ध माता माऊली, आमचे महाराज माळकरी आडनाव, आमचे विष्णू काळे, सर्व त्रिंबक तांबरे भाऊसाहेब काळे, आमचे मृदंगाचे गोड थाप ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं. त्यांनी 2 काम केले महाराज. पेटी वाजली, मृदंग वाजवला. त्यांना माहिती बाबांचा स्वर काय लागा नाही तिथं. लागन स्वर बाबा थोडासा. इकडे समाशीची माझे छान विजय मंडळ डोंगरीकर. तुम्हा सर्वांच्या चरणी आई भवानीच्या चरणामध्ये ही सेवा समर्पित करतो. इथे येण्याचं मत भाग्य लागलं. तुमचं दर्शन झालं, माता माऊलीचं दर्शन झालं महाराज. आम्ही यायचो ताण असतो पण आम्हाला बाहेरून हात पण जाऊन देते. आज महाराज झाल्यामुळे फार मातेचं दर्शन घेतलं. झालेली सेवा तुमच्या चरणी समर्पित करतो. काही चुकलं असेल तर माझ्या अल्पमतीचा दोष आहे. योग्य असेल ते भगवंताचं आहे, संतांचं आहे, ते घ्या. ज्ञानेश्वर माऊली गोपाल कृष्ण भगवान की जय. उद्याचे कार्यक्रम